तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपण पुढे पाहणार आहोत की इकडे काव्या मालिनी काकूने सांगितल्यामुळे जीवाला चहा नेऊन देते आणि ती चहा घेऊन जीवाच्या रूममध्ये जाते। त्यावेळेस तिला तिथे टेबलवरती त्यांच्या दोघांच्या हातांचा हँडमोल तुटलेला दिसतो। तर ते पाहून ती फार थक्क होते आणि तिला आठवतं की आधी तिला जीवा ते हँडमोल बनवताना असं म्हणालेला असतो की लग्नानंतर हा हँडमोल आपल्या दोघांना आपल्या आधीच्या जुना आठवणी व रोमॅन्स आठवून देईल। आणि पण आता तो टेबलवरती तुटलेल्या अवस्थेत पाहून काव्याला मात्र फार वाईट वाटत असतं। त्यानंतर ती त्या तुटलेल्या हँडमोलमधनं एक तुकडा हातात घेऊन स्वतःशीच म्हणते की तर मग आता जीवा ह्या टोकालाही गेलेला आहे की त्यांनी आमचा आधीचा हँडमोलही तोडून टाकला आहे। ती असा विचार करत असताना तेवढ्यातच तिथे जीवा येतो व जीवा काही म्हणण्याआधीच ती तो चहा घेऊन त्यांच्या ड्रेसिंग टेबलजवळ जाते आणि तो चहा तिथे खाली ठेवते। तेवढ्यातच तिला ड्रेसिंग टेबलवर असलेली जीवाची आणि नंदिनी ताईची फ्रेम दिसते। त्यानंतर ती तिथेच थोडा वेळ ती फ्रेम बघत उभी असते आणि जीवा काही म्हणण्याआधीच तो चहा तिथे टेबलवरती ठेवून ती खाली जायला निघते। आणि इकडे त्यानंतर मालिनी काकू त्यांच्या रूममध्ये येतात। तर त्यांच्या रूममध्ये बेडवर चेस तसाच इकडे तिकडे पडलेला असतो। त्यावर मालिनी काकू म्हणतात, हा विक्रम पण ना कठीण आहे बाबा, याचा खेळला आणि तसाच निघून गेला। तेवढ्यातच तिथे त्यांच्या रूमसमोर पार्थ लॅपटॉपवर मीटिंगमध्ये बोलत असतो आणि मालिनी काकू त्याला आवाज देऊन बोलवतात व म्हणतात, हे काय चाललंय तुझं? इकडे तिकडे हातात लॅपटॉप घेऊन का तू फिरतोयस? त्यावर पार्थ म्हणतो, अगं आई, रूममध्ये काव्याचा अभ्यास चालू आहे, त्यांना डिस्टर्ब नको व्हायला, त्यामुळे मग मी इकडेच मीटिंग अटेंड करतोय। त्या म्हणतात, अरे ते सर्व ठीक आहे, पण तू हे काय ड्रेसिंग केलं? हा काय अवतार आहे? पार्थ खाली घरातली पॅन्ट आणि वरती ऑफिशियल वेअर। तर त्यावर मग पार्थ म्हणतो, आई ह्या अवताराला जुगाड असं म्हणतात। त्यावर काकू म्हणतात, अरे ते सर्व ठीक आहे, पण हा जुगाड नेमका कशासाठी? त्यावर पार्थ म्हणतो, अगं आज सकाळी उठायला लेट झाला, मग ऑफिसला जाता आलं नाही त्यासाठी। पार्थ म्हणतो, आमचे बाबा कसे मस्त स्टाईलमध्ये ऑफिसमध्ये जातात, धडाधड तिकडे मीटिंग्स करतात आणि स्टाईलमध्ये घरी येतात आणि घरी येताना मात्र आमच्या आईसाठी गजरा आणतात। त्यावर काकू म्हणतात, पार्थ मला सांग, हे जेव्हा ऑफिसमधनं येताना गजरा आणतात त्यावेळेस काही हे बाहेर पब्लिसिटी करत येतात का रे? पार्थ म्हणतो, नाही ते काही मला माहीत नाही। काकू म्हणतात, घरातही सर्वांना माहीत आहे का? पार्थ म्हणतो, नाही, पण पप्पा जे तुझ्यासाठी करतात त्याचं फार कौतुक आहे मला। तर मग काकू म्हणतात, हां असायलाच हवं, तूही काहीतरी शिक मग त्यांच्याकडनं। काय काय म्हणतीये काव्या? हल्ली एकदम फॉर्मात अभ्यास वगैरे जोरात चालू आहे। त्यावर पार्थ म्हणतो, जोरात काय, अगदी जोरात चालू आहे। काकू म्हणतात, तिच्यातले बदल दिसतायत मला, पण काय रे, तू काही बोललास की काय तिच्याशी? पार्थ म्हणतो, मी कशाला बोलू, माझ्या बोलण्याने काही फरक पडतो का आणि ते ऐकतात का? अचानक झालाय त्यांच्यात बदल, कालपासनं अगदी जोरात अभ्यासाला लागलाय। एक गंमत सांगू का, काल सकाळी मी ते माझ्या राशीमध्ये वाचलं होतं, अगदी सर्व काही माझ्या मनासारखं घडेल आणि संध्याकाळी ते घडायला सुरुवात झाली। यावर काकू म्हणतात, वा छान आहे, पण आई तुला एक सांगू का, सर्वांना काव्या लहरी उथळ वाटतात, पण त्यांच्या मनात आलं ना त्या काय करू शकतात हे मला कळालं। आता मात्र त्यांनी जी वाट धरली आहे ना त्या ती नाही सोडणार, नाही मागे फिरणार। आता आपल्याला एक वेगळी नवीन काव्या दिसेल। काकू म्हणतात, हो तिच्यातलं नाविन्य दिसतंय मला, अगदी बघ ना, आता फार्म हाऊसवर जाताना उत्साहात आनंदात गेली, पण ज्यावेळेस ती परतली त्यावेळेस अगदी शांत शांत होती। अचानक वटपौर्णिमेची पूजा काय तयार करायला झाली आणि आता तर कालपासून अभ्यासालाच लागली आहे। यावर पार्थ म्हणतो, आई तुला नेमकं काय म्हणायचं आहे? मालिनी काकू म्हणतात, अरे काव्या बदलली आहे हे चांगलंच आहे, आनंदच आहे मला, पण सहसा अचानक होणारे बदल हे एका मोठ्या वादळाची चाहूल असू शकतात आणि काकू विचारत असतात। त्यावर पार्थ आई त्यांना हलवून म्हणतो, आई तू हे काय बोलत आहेस? काकू म्हणतात, अरे असं काही नाही, मला थोडी काळजी वाटली म्हणून मी सहज बोलून गेले, पण असं काही होणार नाही, तू काळजी नको करू। यावर पार्थ म्हणतो, हो तू निश्चिंत राहा आई। पार्थ म्हणतो, आपल्या सर्वांना काळजी वाटेन असं काही काव्य वागणार नाहीत, मला खात्री आहे, तू निश्चिंत राहा बरं आई। आणि असं बोलून पार्थ तिथनं निघून जातो, पण काकू मात्र तिथेच विचार करत बसलेल्या असतात।
इकडे नंदिनी त्यांच्या रूममध्ये फोनवर बोलत असते की हो त्यांना तिथेच बसवून घे, त्यांना काही हवं नको आहे ते विचार आणि त्यांना सांग की नंदिनी येते. असं बोलून ती फोन ठेवते आणि तेवढ्यातच तिथे जीवा येतो. तो तिला विचारतो, तू कुठे बाहेर जात आहेस का? यावर नंदिनी हो असं उत्तर देते. जीवा म्हणतो, नेमकं तुला काय झालंय? तू कालपासनं का मला इग्नोर करत आहेस? तू प्लीज मला जरा सांगशील का? बोल ना माझ्याशी काहीतरी प्लीज. तुला माझा राग आलाय का? हे बघ, तुझ्या मनात जे काही असेल ना ते तू मला सांग, पण असे गप्प राहू नको. प्लीज तू माझ्याशी काहीतरी बोल. मी तुला काहीतरी विचारत आहे नंदिनी, बोल ना. मी रागवणार नाही, चिडणार नाही आणि ओरडणारही नाही, पण तू प्लीज अशी गप्प राहू नकोस. तुझ्या मनात जे काही आहे ते तू बोल. हे त्याचं बोलणं ऐकून नंदिनी म्हणते, तुम्हाला डिवोर्स हवाय. हे तिच्या तोंडातनं वाक्य ऐकून जीवा तिच्याकडे थक्क होऊन बघत असतो. त्यावर नंदिनी म्हणते, बोला ना, तुम्हाला डिवोर्स हवा आहे का माझ्यापासनं? तेवढ्यात पार्थ त्याच्या रूममध्ये येतो, तर मग तिथे त्याला काव्या दिसत नाही. तो म्हणतो, काव्या कुठे गेली? अभ्यास करून थकल्या वाटतं. त्यानंतर तो कबर्डजवळ त्याचं शर्ट ठेवायला जातो, तर तिथे त्याला काव्याचे कपडे आणि बॅग काहीच दिसत नाही. त्यानंतर नंदिनी इकडे जीवाला म्हणत असते, बोला ना जीवा, काहीतरी उत्तर द्या. तुमच्या एका उत्तराने माझ्या डोक्यातील 1000 प्रश्न थांबतील. तुम्ही फक्त हो की नाही यामध्ये उत्तर द्या. मला शपथ आहे जीवा, आपण घेतलेल्या सप्तपदींची, आपण घेतलेल्या वचनांची व आपल्या 1 महिन्याच्या संसारांची. जीवा म्हणतो, तू हे काय बोलत आहेस? नंदिनी म्हणते, काहीही नाही. मी खूप विचार करून या कन्क्लुजनपर्यंत पोहोचली आहे की फक्त त्या मुलीला विसरता यावं यासाठी माझ्याशी लग्न केलं आहे तुम्ही. पण वस्तुस्थिती ही आहे, तुम्ही त्या मुलीला विसरलेलाच नाही आहात. त्यामुळे आपल्या लग्नाचा पाया ढासळतोय जीवा. आणि जर असंच असेल तर मग एकत्र तरी कशासाठी राहायचं? तुम्हाला फक्त माझी कंपनी आवडते, पण माझ्यासोबत संसार करायला नाही आवडत. तुम्हाला माझ्यासोबत संसार करण्यात कसलाच इंटरेस्ट नाहीये, हे स्पष्टपणे दिसतंय ना मला. अगदी पहिल्या दिवसापासनं तुम्ही मला भेटलात त्या दिवशीपासनं ते ज्या वेळेस तुम्ही मला दीपकच्या तावडीतनं सोडवून घाईघाई अगदी मंडपात आणेपर्यंतचा जीवा खूप वेगळा होता. आय एम शुअर की तुमचं ब्रेकअप त्या दिवशी मंडपामध्ये झालेलं नसणार, त्याच्या आधीच झालेलं होतं. याचाच अर्थ असा की तुमचं ब्रेकअप आधीच झालं होतं, पण तुम्ही त्याआधी हसत खेळत होतात. तर मग आता लग्न झाल्यापासनं ते आत्तापर्यंत मी तुम्हाला एकदाही असताना पाहिलेलं नाहीये जीवा. आणि मला लग्न झाल्यापासनं असं एकदाही वाटलं नाही की तुम्ही या नात्यामध्ये सुखी आहेत जीवा. असं का? बोला ना, तुम्हाला पश्चाताप होतोय का माझ्याशी लग्न करून, की बायको म्हणून मी योग्य नाहीये? त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी तू हे सर्व काय बोलत आहेस? मग नंदिनी म्हणते, असं नाहीये तर मग नक्की बिनसलं काय आहे या नात्यामध्ये? ती मुलगी तुमचा पिच्छा सोडत नाहीये का? असं असेल तर ते तरी सांगा. मी बोलेन तिच्याशी. हवं असेल तर नाव नका सांगू, पण मी कॉलवर बोलेन तिच्याशी. पण तिनं तुमचा पिच्छा पुरवणं हे जर तुम्हाला चुकीचं वाटत नसेल तर मी स्वतः मोकळं करेन तुम्हाला या सर्वातून. कारण मीच म्हणते, 2 प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायला हवं, कारण ते एकमेकांना पूर्ण करतात. मला सांगा जीवा, तिच्यासोबत तुम्हाला पूर्ण वाटेल का? अरे मी इतरांचे संसार मार्गी लावते, तर माझ्या नवऱ्याचं आयुष्य मी मार्गी लावू शकते. फक्त मला एकदा सांगा. हो नंदिनी, दे मला डिवोर्स. मी माझं भूतकाळ नाही विसरू शकत. मी तुम्हाला मदत करेन. मी डिवोर्स देईल तुम्हाला. मी स्वतः अक्षदा टाकेन तुमच्या आणि त्या मिस केच्या डोक्यावर, अगदी आनंदाने. फक्त एकदा सांगा मला, प्रामाणिकपणे आणि अगदी मनापासनं सांगा, हवाय का जीवा तुम्हाला डिवोर्स माझ्यापासनं? बोला ना जीवा, काहीतरी प्लीज द्या ना उत्तर. असं ती रडत रडत जीवाला विचारत असते. तुम्हाला तोडलेलं जोडायचंय की जोडलेल्या गाठी सोडायच्या? प्लीज जीवा, तुम्ही काहीतरी बोला, असं ती जीवाला विचारत असते. आणि तेवढ्यातच नंदिनीला खालून मालिनी काकू जोराजोरात आवाज देतात की नंदिनी खाली ये. आणि इकडे मालिनी काकू हॉलमध्ये टेन्शनमध्ये असतात. त्या म्हणतात, कोणालाही न सांगता गेली कुठे ही काव्या? तेवढ्यातच तिथे नंदिनी आणि जीवा येतो व पार्थही येतो. पार्थ पण फोनवर बोलत असतो आणि तिच्या मैत्रिणींना विचारत असतो की तुमच्याकडे आली आहे का काव्या? व त्यानंतर तो म्हणतो, ती क्लासला नाही जाऊ शकत, कारण क्लासला तर आज सुट्टी आहे, असं तो नंदिनीला सांगत असतो. नंदिनी काकूंना विचारते, आई काय झालं? तुम्ही एवढ्या जोराजोरात हका का मारत होतात? त्यावर काकू म्हणतात, अगं नंदिनी, काव्या कुठेच नाहीये, तिच्या रूममध्येही नाहीये, क्लासमध्येही नाहीये, कुठे गेली काही तिने सांगूनही गेलेली नाहीये आणि जाताना सर्व कपडे बॅगही घेऊन गेलेली आहे. काकू म्हणतात, बाहेर जाताना कोणाला तरी घरच्या माणसांना सांगून जावं अशी पद्धत असते, पण काव्याला थोडंही कळत नाही. बिलकुलच बेजबाबदारसारखं वागत असते नेहमी.
नंदिनी म्हणते, आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तिला पटकन फोन करते आणि फोन उचलल्यास चांगलीच झापते. नंदिनी तिला कॉल करते तर तिचा फोनही स्विच ऑफ असतो. तेवढ्यात जीवा म्हणतो, तुम्ही म्हणजे ना 24 तास होऊन गेल्यासारखं पॅनिक होत आहे. तेवढ्यात पार्थ म्हणतो, अरे जीवा तू काय बोलतोयस हे असं पोलिसांसारखं? गेले 2 तास त्या मिसिंग आहेत आणि कोणालाच सांगून गेलेल्या नाहीयेत. सर्व बॅग कपडे वगैरे सर्व घेऊन गेलेले आहेत. काळजी वाटणार नाही का? अलिशालाही कॉल केला होता, त्या त्यांच्यासोबतही नाहीयेत आणि त्यांनाही काही सांगून गेलेल्या नाहीये. त्यावर मालिनी काकू म्हणतात, काय करत असतात रे तुम्ही मुलं, मला खरंच कळत नाही. आणि तो फोन का तुम्ही सारखं बंद सतत ठेवत असतात? आधी जीवाने पराक्रम केला आणि आता काव्याने केला आहे. नंदिनी आता तूच सांग, काय करायचं आपण, कुठे शोधायचं तिला? सांगून जावं तर ते नाही, ते जमतच नाही तिला. आणखीन ह्या घरची मोठी सून तर ती व्हायचीच राहिली आहे. फोन कसले रे तुम्ही पोरं सर्व बंद करतात सारखं? त्यावर जीवा म्हणतो, अगं आई तू शांत हो, पावसाचे दिवस आहेत, असेल फोनमध्ये पाणी गेलं असेल त्यामुळे तो बंद पडला. काव्या इकडे तिच्या आईच्या घरी जाते आणि तिच्या आईला बघून गच्च मिठी मारते. तेवढ्यात तिची आई विचारते, अगं काय झालं, तू अशी अचानक कशी आलीस? त्यावर काव्या म्हणते, अगं आई तू आल्या आल्याच किती प्रश्न विचारते. त्यावर तिची आई म्हणते, अगं बरं ठीक आहे, बरं झालं तू आलीस, मला एकटीला बोर होत होतं. तिची आई म्हणते, अगं सांगून यायचंस ना. तर काव्या म्हणते, अगं मला फार बोर होत होतं आणि तुझी फार आठवण आली होती. त्यावर तिची आई म्हणते, कमाल आहे, आजच नंदिनीलाही माझी फार आठवण आली होती, तुम्ही दोघींनी सोबत यायचं ना. काव्या म्हणते, ते शक्य नाही. त्यावर तिची आई म्हणते, म्हणजे? तर काव्या म्हणते, अगं तसं नाही, म्हणजे नंदिनी ताई जर इथे आली तर मग जीवाची काळजी कोण घेईल आणि त्याचं काय? त्यावर काव्याची आई म्हणते, नेमकं काय झालंय तू जरा सांगशील का? हे बघ इथे हे आपलंच घर आहे, इथे सांगून यायची गरज नाही, पण तू तुझ्या सासरी सांगून आली आहेस ना. इकडे मालिनी काकू फार चिडलेल्या असतात. त्या म्हणतात, दरवेळी मीच का समजून घ्यायचे काव्याला, एका गोष्टीची समज नाहीये ह्या मुलीला. त्यावर पार्थ म्हणतो, आई तू थोडं शांत हो, असतील त्या इथेच कुठेतरी. त्यावर काकू आणखीनच चिडून म्हणतात, घे तू आणखीनही तिचीच साईड घे, माझी काळजी तुम्हाला कोणाला समजत नाही का रे, आता कुठे म्हणून आपण शोधायचं आहे तिला. नंतर मालिनी काकू नंदिनीला विचारतात, नंदिनी तू सांग, तू कधीतरी असं न सांगता जाशील का? यावर नंदिनी म्हणते, नाही मी नीट सांगूनच जाईन. आणि इकडे जीवा पार्थला विचारतो, तू तिच्यावर चिडला नाहीस का? त्यावर पार्थ म्हणतो, चिडायचं काय, माणसाबद्दल फिलिंग वाटायला लागल्यास त्याचा राग येत. त्यानंतर मालिनी काकूंना समजतं ती तिच्या आईकडे गेली आहे. त्यावर मालिनी काकू तिला फोन करून चांगलंच झापतात आणि विचारतात, आता इकडे येणारही आहेस की कायमचीच गेली आहेस? तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.